बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा 23 एप्रिलला बारामती राहुरीची पोटनिवडणूक, 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल। जिथे मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामतीमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागतीये। बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवारांचं ट्विट। 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा। आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीत निवडणुकांचं बिगुल वाजलं। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे। मिलिंद नार्वेकरांनी एक्स पोस्ट करत केला सवाल। राज्यात कुणीही गाड्यांना लाल दिवे लावू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रत्येकानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे, फडणवीसांची माहिती। मनसेचा गुढीपाडव्याला शिवतीर्थवर मेळावा। मनसेकडून मेळाव्याचा टीझर जारी। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळेस मिळणार। बहिणींच्या खात्यात 15 एप्रिलपर्यंत पैसे येण्याची शक्यता। मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल। स्टेशन मास्टरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद। नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। धनगर आरक्षणाचा प्रश्न जटिल, मात्र सरकारनं खुली चर्चा करावी, गोपीचंद पडळकर यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। बुलढाण्यामध्ये बॉम्बे मार्केटला भीषण आग। पेट्रोल पंपाजवळच अग्नितांडव। आगीत 9 दुकानं जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान। साताऱ्यामध्ये राहुल गांधींविरोधात भाजपाचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेचा अपमान केल्याचा आरोप। फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनाचं लोकार्पण, तर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार देखील उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट। फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान। मुंबईच्या कफ परेडमध्ये मच्छीमार आक्रमक। समुद्राला बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरून वाद। स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने। संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपा सेनेमध्ये तडजोड। प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपदाचा फॉर्म्युला। पहिली 2.5 वर्ष कुणाला, निर्णय सोमवारी होणार।